किमान आम्हा विरोधकांच्या पर्यंत पोहोचलेली नाही, सत्ताधाऱ्यांकडे असेल तर माहिती नाही, आणि त्यामुळे हा विषय स्थगित ठेवून आम्हाला त्या संबंधातली माहिती देऊन 7 दिवसानंतर, किमान 7 दिवस अगोदर या संदर्भातली माहिती मिळावी, या संदर्भातला काही अभ्यास करण्यासाठी, या संदर्भातली लोकांशी बोलण्यासाठी, कारण आम्ही लोकांचं प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे हा विषय आल्यानंतर माझ्या मतदारसंघातल्या एखाद्या नागरिकाला त्याच्या प्रभाग समितीच्या कामासाठी नेमकं कुठे जावं लागणार आहे, याच्यासाठी भौगोलिक रचना काय हे समजून घेण्यासाठी आम्हाला 7 दिवसाचा वेळ द्यावा, त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, आणि त्यामुळे आजचा हा विषय स्थगित ठेवावा अशी आपल्याला विनंती आहे. परवानगी नाही घेतली तर तुमचं कुठचंही संभाषण रेकॉर्डवर घेणार नाही. सर्व सदस्यांना ही सूचना, विदाऊट परमिशन जे जे तुम्ही बोललात ते रेकॉर्डवर येणार नाही याची कल्पना दे तुम्ही. परवानगी दी. जो आपला ठराव क्रमांक 3 आहे त्याबद्दल की प्रभाग समितीमध्ये कामासाठी जाणं वगैरे, आणि आम्हाला लोकांनी निवडून दिलेला ठराव तुमचा काय आहे का? आमचा ठराव असा आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 29 अ व ब अन्वये नवीन 9 प्रभाग समित्यांची रचना करणे व त्याची निश्चिती करणे. असेल तर त्याची नहीं अच्छा आयुक्त ये दिए देगा कोर्ट ने समाचार दिया आयुक्त हमारा कितना देव आदमी था ये नहीं अनिल कुमार. हॅलो. उपरोक्त विषयान्वये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नागरी प्रशासकीय विकेंद्रीकरण व नागरी सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रभाग समित्यांची स्थापना करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 29 अ व ब च्या कायदेशीर तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात आलेले आहे. मी सभागृह नेता म्हणून खालीलप्रमाणे 9 समित्यांची रचना व नकाशा प्रस्तावित करत आहोत. सदर प्रस्तावामध्ये खालील मुख्य बाबींचा विचार करण्यात आला आहे, ज्या कायदेशीर तरतुदींची पूर्णता करतात. लोकसंख्येवर आधारित रचना. अधिनियमातील तरतुदीनुसार शहराच्या एकूण लोकसंख्येचे समतोल वाटप करून 9 प्रभाग समित्यांची आखणी प्रस्तावित करण्यात आली आहे. भौगोलिक सलगता. प्रत्येक प्रभाग समितीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले निवडणूक प्रभाग हे एकमेकांना लागून असलेले आहेत, ज्यामुळे प्रशासकीय सुसूत्रता राखणे सुलभ होईल. प्रभाग समितीनिहाय समावेश व नकाशा. प्रभाग समितीमध्ये ज्या निवडणूक प्रभागांचा समावेश आहे त्यांची सविस्तर यादी व नकाशा या पत्रासोबत जोडला आहे. त्यानुसार प्रभाग रचना जाहीर करणे उचित ठरेल. करिता सोबत जोडलेली प्रभाग समितीनिहाय रचना नकाशा 20/3/2026 रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभागृहापुढे अंतिम मंजुरीसाठी मी महापौरांकडे सादर करत आहे. शेट्टी साहेब. आता सन्माननीय सभागृह नेते साहेबांनी 9 प्रभाग समिती संबंधातला जो ठराव मांडलेला आहे त्याला माझा अनुमोदन. महापौर साहेब, मी या अगोदर सुद्धा या विषयावर बोललोय. मुळात म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये अशी पद्धत आहे. प्रशासन एजेंडा देते,
वारंवार मागून त्या संदर्भातला ठरावाच्या संदर्भातली माहिती देत नाही. हा विषय लोकांशी निगडीत आहे. कुठेतरी कोणी सभापती व्हावा, आपला एक जास्त सभापती व्हावा म्हणून आपण प्रशासन हे कुणाला तरी झुकतं माप देत आहे आणि अशा पद्धतीची कुठलीही माहिती न देता इतकं गोपनीय ठेवून अशा पद्धतीचे प्रस्ताव, अशा पद्धतीचे ठराव जर महासभेसमोर येत असतील तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ही खऱ्या अर्थाने लोकशाहीची पायमल्ली आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा वारंवार उल्लेख करायचा आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांवरच्या अधिकारांवरती, त्यांच्या एकूणच लोकशाही पद्धतीने दिलेल्या अधिकारांवरती गदा आणायची. अशा पद्धतीने अगदी चोरी छुपे ठराव आणायचे. असे ठराव जर आज मंजूर झाले तर भविष्यात प्रशासन अशाच पद्धतीने एजेंडा घालून असे ठराव आणेल. त्यामुळे या ठरावाला विरोध आहे. माझा महापौर महोदय, मी आपल्या समोर दुसरा ठराव देत आहे. विषय क्रमांक 3 महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम 29 व ब अन्वये वसई विरार महापालिकेच्या हद्दीत 9 प्रभाग समित्यांची रचना करणे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम 29 व ब अन्वये वसई विरार शहर महापालिकेच्या हद्दीत 9 प्रभाग समित्यांचे रचना करण्याबाबतचा प्रस्ताव आज रोजीच्या म्हणजे शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावरती विषय क्रमांक 3 अन्वये घेण्यात आलेला आहे. कार्यक्रम पत्रिकेच्या पहिल्या पानावरती विषयाचे फक्त शीर्षक नमूद करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रभाग समिती रचनेबाबतचा तपशीलवार प्रस्ताव सभागृहात ऐन वेळेवर प्रस्तुत करण्यात आलेला आहे. मूलतः सदर प्रस्ताव 7 दिवस अगोदर सर्व सन्माननीय सदस्यांना प्राप्त झाला नसल्यामुळे सदर विषयावर अभ्यास करता आला नाही. सदर गोषवारा पाहिला असता अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभागांची संलग्नता दिसून येत नाही. प्रभाग रचना करताना भौगोलिक तसेच प्रभागाची संलग्नता पाळली गेली नाही. सदर प्रस्ताव वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रातील नागरिकांच्या हितावर नसून याद्वारे प्रशासनाने लोकशाही मूल्य पायदळी तुडवलेले आहेत. महापालिका प्रशासन एक अत्यंत घातक पायंडा पाडत असून राज्य घटनेची पायमल्ली करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनावर याचा दुरागामी परिणाम होत आहे. यास्तव आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व सदस्य प्रशासनाचा निषेध करतो आणि सदर प्रस्ताव याचा विरोध करतो. मान्य विरोधी पक्ष नेत्याने जो ठराव मांडला आहे त्याला मी अनुमोदन देते. सर्वात महत्वाचं, महापालिका ठरविल अशा प्रशासनाचा काही संबंध येतो का त्याच्याशी, पहिला त्याचा अभ्यास करा तुम्ही. दुसरं, आता तुम्ही बघितलं की तुम्ही एका ठिकाणी सांगितलं की कशी केलाय, काय केलाय, संलग्नता नाही, ह्या सगळ्या गोष्टी सन्माननीय महापौर साहेब, आवाज पद्धतीने साहेबांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे, शेट्टी साहेबांनी त्यांना अनुमोदन सूचक आहेत ते, तर या ठरावाला आपला विरोध असेल तर तसं सांगावं, ना तर विषय मंजूर झाल्याचं जाहीर करतो. महापौरांची सचिवांना मी सांगतो विषयाचे वाचन करावे. सचिवांनी विषयाचे वाचन करावे. आमचा या ठरावाला विरोध आहे आणि तो विरोध भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या 44 सदस्यांचा विरोध आहे. तो विरोध आपण नोंदवून घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे. प्रस्ताव वाचून दाखवा. माननीय सभागृह नेते यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्या
प्रस्तावाचं वाचन त्यांनी स्वतः केलेलं आहे, परंतु त्यामध्ये जी प्रभाग समितीची त्यांनी शिफारस केलेली आहे, प्रभाग समिती अ मध्ये त्यांनी जे प्रभाग नमूद करावे असं सांगितलेलं, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2, आता 1 मध्ये म्हणजे 1 चा अ ब क ड, त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 2, 2 चा अ ब क ड, त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 3, 3 चा अ ब क ड, अशा प्रकारे प्रभाग समिती अ ची रचना असावी असं त्यांनी प्रस्तावित केलेले आहे. त्यानंतर प्रभाग समिती ब, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 अ ब क ड असावा. त्यानंतर प्रभाग समिती 5 अ ब क ड असावा. प्रभाग समिती 12 त्यामध्ये अ ब क ड असावा. त्याचबरोबर प्रभाग समिती क यामधील समाविष्ट प्रस्तावित केलेले प्रभाग क्रमांक आहेत प्रभाग क्रमांक 11 अ ब क ड, त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 13 अ ब क ड, त्याबरोबर प्रभाग क्रमांक 14 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती ड, प्रभाग समिती ड, प्रभाग क्रमांक 6 अ ब क ड, प्रभाग क्रमांक 7 अ ब क ड, प्रभाग क्रमांक 8 अ ब क ड, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 10 मध्ये 10 अ ब क ड, तदनंतर प्रभाग समिती ई यामध्ये प्रभाग क्रमांक 9 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती 15 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती 16 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती 17 अ ब क ड, हे 4 प्रभाग आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर प्रभाग समिती एफ, प्रभाग समिती एफ मध्ये 18 अ ब क ड, तदनंतर प्रभाग समिती 19 अ ब क ड, तदनंतर प्रभाग समिती 21 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती जी 20 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती 22 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती 27 अ ब क ड, प्रभाग समिती एच 23 अ ब क ड, तदनंतर प्रभाग समिती 24 अ ब क ड, त्यानंतर प्रभाग समिती 26 अ ब क ड, प्रभाग समिती आय त्यामध्ये 25 अ ब क ड, तदनंतर प्रभाग समिती 28 अ ब क ड, तदनंतर प्रभाग समिती 29 प्रभाग समिती आय मध्ये 29 अ ब क ड, अशा प्रकारे अ ब क, अशा प्रकारे प्रभाग रचना प्रस्तावित केलेली आहे सभागृह नेत्यांकडनं. मंजूर. नाही, विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत, आता विषय चर्चेला नाही. तुम्हाला मंजूर? मंजूर ना. विरोध सन्माननीय महापौर महोदय, आता याच्यावरती आम्ही जास्त बोलत नाही. जे बोलायचं ते योग्य ठिकाणी आम्ही बोलू, परंतु आमच्या तुम्हाला 44 आता फक्त विषय मंजूर का नामंजूर ते सांगा. नामंजूर आहे, त्यामुळे आमचा विरोध नोंदवून घ्या इतकीच विनंती आहे. फक्त तुमचा विरोध नोंदवून घ्यायचा आहे, बाकी तुमचं काही म्हणणं नाही. नाही, बरोबर आहे? तुम्हाला आता तुम्ही ऐका, मी अगोदरच बोललो महापौर महोदय, आता या रचनेमध्ये आपण बघितलं तर प्रभाग समिती अ मधला 2 नंबर वॉर्ड जो पश्चिमेला आहे तो प्रभाग तुम्हाला बघा, जो प्रत्येक वॉर्ड संलग्न आहे आणि जायला यायला रस्ते आहेत, काहीही अडचण नाही मिळत. तुम्हाला विषय मंजूर का नामंजूर? तुम्हाला नामंजूर तुम्हाला मंजूर आहे? अजूनही विचार करा तुमचं. तुम्हाला परत सांगतो महापौर महोदय, तुम्ही टेक्निकल मध्ये जाऊ नका. असं सगळे नवीन असलो तरी राजकीय समज आहे.
आमचा या ठरावाला विरोध आहे, तो विरोध तुम्ही नोंदवून घ्या. तुम्ही बहुमताच्या आधारे तो हा विषय मंजूर करू शकता. म्हणजे तुम्ही मागणी करा, मताला टाकाला. म्हणूनच पर्यायी प्रस्ताव दिलेला आहे, पर्यायी ठराव दिलेला आहे. साने साहेबांच्या प्रस्तावाच्या बाबत माननीय सभागृह नेते यांनी जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्या सभागृहात त्या प्रस्तावाला आपण मतदान घेत आहोत. इथे जी मंडळी मान्य सभागृह नेते श्री यांच्या प्रस्तावाच्या बाजूने असतील त्यांनी कृपया हात वरती करायचे. कृपया हात खाली करू नका जोपर्यंत आम्ही हे करत नाही. पीठासन अधिकारी असल्यामुळे ते नंतर मतदान करतील जर आवश्यकता झाली तरच. जो होगा नहीं यस यस बोलता है तो ही महापौर जरूरत पड़ती है हॅलो हॅलो 69 मतांची नोंद झालेली आहे. या सभागृहाच्या या मान्य सभागृह नेते यांनी जो प्रस्ताव मांडला त्याच्या विरोधात जे असतील त्यांनी कृपया हात वरती करायचे. बावीस आहेत 22. नाही केलं तिने का असं हात खाली घेतलं चालेल प्लीज. 43 मतं आहेत. त्यामुळे दोन्ही सदस्यांनी खाली बसावा. दोन्ही सदस्यांनी खाली बसावा आणि आपसात वाद घालू नये. दोन्ही सदस्यांनी खाली बसावा, आपसात वाद घालू नये. वाद काय तो सांगा मला. महापौर साहेब तुमचा आदेश आहे, तुमचे सदस्य मानत नाही. सगळ्यांनी खाली बसा. आता जो ठराव झाला त्यात साने साहेबांनी ठराव झालाय तो बहुमताने मंजूर झालेला आहे.